नमस्कार। यावल रावेर तालुक्याच्या हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि इथल्या सर्व हिंदुत्ववाद्यांच्या वतीने आज आम्ही इथे प्रांत साहेबांना निवेदन दिलं। मागच्या काही दिवसात सावदा आणि वाघोदा येथे जी संदल झाली त्या संदलमध्ये आक्षेपार्ह हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर असे फलक पकडण्यात आले होते। संदल ही धार्मिक मिरवणूक असते अशी आमची एक भावना होती, पण याच्यामध्ये MIMच्या जे कोणी ओवैसी बंधू इम्तियाज जलील म्हणजे एक प्रकारे ती काही राजकीय मिरवणूक होती का असा पण प्रश्न आहे। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाचा फलक पकडला होता। ज्या औरंगजेबाने आमच्या धर्मवीर शंभूराजांची क्रूर हत्या केली त्याचा महाराष्ट्रामध्ये फलक पकडून काय साध्य करायचं आहे, हे एक प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचंच आहे। आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा औरंगजेबाला विरोध केलेला आहे। त्यामुळे आमची मागणी आहे, आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केली की एकतर या संदलमध्ये औरंगजेबाचा फलक धरणारे जे आहेत त्यांच्यावर आयोजकांवर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर 15 मिनिट लिहिलेला ओवैसी बंधूंचा फलक पकडला चिथावणीखोर त्यांच्यावर कारवाई व्हावी। आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा फलक पकडण्यावर बंदी करावी, कारण महाराष्ट्रात अफजल खानाचा कोथळा काढणाऱ्या फलकावर मागे बंदी केली होती, लावण्यात झाले जात नव्हते, बनांगे मंदिर गाणं लावलं दिलं जात नव्हतं। मग असं असताना औरंगजेबाचा बॅनर का पकडला दिला जातो? तर महाराष्ट्र शासनाने जे आता हिंदुत्वाचं सरकार आहे यांनी त्वरित आमची सगळ्यांची भावनेची दखल घेऊन औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर महाराष्ट्रात कायमची बंदी आणावी अशी पण मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे। त्या मिरवणुकीच्या माध्यमातून जे चुकीच्या आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि चिथावणीखोर जे फलक पकडले गेले ते खरे तर तात्काळ थांबवले पाहिजे होते। आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये अफजल खानाचा वध करणारा सत्य इतिहासाचा फलक कोणी कार्यकर्त्यांनी पकडला तर प्रशासनाने स्वतःहून जाऊन तक्रारीची वाट न बघता ते काढलेले आहेत। अशी अनेक उदाहरणं आहेत। बनांगे मंदिरचं गाणं पण बंद करायला लावायचे साहेब, तुम्हाला माहिती आहे पूर्वी। औरंगजेबाचा आणि त्या संदलीचा काय संबंध सावदा आणि वाघोद्यात? पण औरंगजेबाचा बॅनर घेऊन जर मिरवलं जातं, ज्या औरंगजेबाने आमच्या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय यांचे सुपुत्र आणि आमचे आदर्श धर्मवीर शंभूराजे यांची क्रूर हत्या केली, हा सत्य इतिहास आहे। असं असताना संदलमध्ये जाणीवपूर्वक त्या औरंगजेबाचे हे घेऊन फिरवायचे आणि हे फिरवत असताना पण पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेते। म्हणजे वाघोद्यात आणि सावद्यात दोन्ही ठिकाणी तिथे पोलीस होते, त्यांनी त्याचा आक्षेप पण घेतला नाही।